कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हो, तुम्ही वंसनला काही बोललात का? नाही ग, मला पण माहिती नाही दीदीनं असं का केलं. काय दीप्या, काय चाललंय? अहो दादा ते बास बास झालं। मोना, अगं तुझ्या मनात अशी शंका आहे ना, खूप साहजिक आहे आणि म्हणून मी आत बोलले। मोना, हे बघ, हे घर तुझं आहे, तू या घरची सून आहे, मग या घरातले निर्णय तू नाही तर मग दुसरे कोणी का घ्यायचे? असं पण हो ना, एकदा चूक झाली म्हणून परत चूक होईल असं नसतं ग, नको काळजी करू। दिप्या, हो ना, प्रत्येक नवरा बायकोचं स्वप्न असतं आपलं स्वतःचं असं घर असावं, आणि तुम्हालाही असं वाटणं खूपच साहजिक आहे। खरं तर मी सॉरी म्हणते की मला हे सगळं समजायला थोडा उशीर झाला। दीदी, अगं काय बोलते तू? मोना, दिप्याना माझा जीव आहे आणि मला माहिती आहे तो मला आणि बापूंना सोडून कधीच कुठेच नाही जाणार। हा, पण म्हणून तुझ्या इच्छा अपूर्ण राहतील असं नाही होऊ देणार मी, माझं वचन आहे तुला। आणि मोना, काय लागलं बिंदास सांगायचं ग, आम्ही आहे की तुमच्यासाठी। आणि घराचं म्हणाल तर हे घर कुणाचं आहे दीप्या? कुणाचं घर आहे? हे बघा, इन्व्हेस्टमेंट म्हणून तुम्हाला प्रॉपर्टी घ्यायची, घ्या, बिंदास घ्या, पण त्या प्रॉपर्टीला घर बनवणं, त्या घराला घर पण आणणं, हे आपल्या सगळ्यांचं मिळूनच काम आहे का नाही? हो, पण अर्जुन दादा, हे सगळं तुम्ही आजच का बोलताय? कारण तुम्हाला समजून घ्यायला आम्ही कमी पडलो असं वाटतं। आणि जसं आपली आत्ता म्हणली ना की दीप्या या घरचा जीव आहे, तसं तुम्ही दोघं या घरचे जीव आहे। तुमच्याशिवाय हे घर नाही पूर्ण होऊ शकत ताजी। अहो, आम्ही तुम्हाला आपल्या अमोला सोडून कधीच नाही जाणार कुठं, तुम्ही प्लीज असं बोलू नका राव। हो ना, आणि ही सगळी माणसं मला पण हवीच आहेत। झालं तर मग चला, तर मग आता इथून पुढे आपण छान एकत्र आनंदात राहूया, काय? आणि हो, सगळ्यात महत्वाचं, मला पण आत्या म्हणून मिरवायचंय, त्याचं काय? अरे हा बघतला असतोय। अरे पण काल असतोय तो, मी काहीतरी सिरियसली बोलतीये। मी काय म्हणतोय, आधी जाऊन आपण त्या गुन्हेगारांना पकडू, बाकी बघतील हे त्यांचं। चला बसा। चला दादा, चला निघूया, बस मग। हॅलो पिल्लू, सुट्टी भेटलं की येतो मी। हा साहेब आले, ठेवतो। जैन साहेब। जैन, बस 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 म्हणा, बस। काय साहेब, आज मी अमन्यांना घेऊन आलाय बरोबर? चिंचुके साहेब, अहो लय मोठा घोळ झालाय। काय हो, काय झालं दीपक शेठ? सांगतो सगळं, आधी दीप्याची कंप्लेंट लिहून घे। हे काय, इथंच रजिस्टर आहे। चिंचुके सर, अहो मला अननोन नंबरवरून फोन आला आणि घर देतो अशी आशा दाखवून माझ्याकडून कार्ड नंबर घेतला, OTP घेतला आणि माझ्या अकाउंटमधून 2 लाख रुपये काढून घेतले। काय? सायबर क्राईमची केस, तू आता कंप्लेंट लिहून घे, आपण त्यांना नंतर ट्रान्सफर करू। मोना मॅडम, मी विचारतो त्या प्रश्नांची पटापट उत्तर द्या। हा, ह्या कंप्लेंटचा काय फायदा होईल का हो? नक्की फायदा होईल दीप्या, काळजी करू नको, पैसे मिळतील परत। तू एक काम कर, ते सगळे अकाउंटचे डिटेल्स आहेत ना, चिंचुक्यांना दे। चिंचुके, अकाउंट नंबर सांगा। हा, 9161 9161 चिंचुके, ते ह्या अकाउंटवरून कुठल्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर झालेत ना ते चेक कर, आणि ज्या अकाउंटवर पैसे ट्रान्सफर झालेत ते अकाउंट पहिलं फ्रीज करायला सांग, आणि तिथून पुढे कुठं ट्रान्झॅक्शन झालेत का ते पण चेक कर। हो साहेब, ते करतो मी। अर्जुन दादा, अहो मला खूप भीती वाटते हो, आपले पैसे परत मिळतील ना? मोना, काळजी करू नको, हे बघ, ही केस आपण सायबर टीमला देणार आहे, ते तपास करतील व्यवस्थित। हो ना, तू जरा शांत हो बरं, त्यांना त्यांचं काम करून दे की। बरं दीप्या, मोना, तुम्ही निघा पुढे घरी, आम्ही तपासायला लागतो। या, चल। गुड मॉर्निंग मॅडम। गुड मॉर्निंग गायतोंडे। मॅडम, पालिकेच्या स्वच्छता अभियानासाठी संपूर्ण पुणे शहरात पथनाट्याद्वारे जागृती करण्यासाठी जो प्रस्ताव आपण वरिष्ठांसमोर मांडला होता तो त्यांना खूपच आवडलाय आणि त्यास त्यांनी संमती देखील दिली। अरे वा, जागृतीसाठी
कलेपेक्षा प्रभावी माध्यम कुठलं असू शकतं? येस मॅडम. Good. मॅडम ही फाईल कसली? पुण्यात याआधी घडलेल्या सायबर क्राईमची माहिती मागवली होती, त्याची फाईल आहे. पण का मॅडम? गायतोंडे, लोकांना फसवून त्यांचे पैसे लुटणारी टीम सक्रिय झाली हो. मोनाला एका अननोन नंबरवरून कॉल आले आणि त्यात तिचं 2 लाखांची फसवणूक झाली. काय? शिकलेली माणसं फसतात गायतोंडे, मग न शिकलेली साधी माणसं त्यांचं काय होत असेल? बरं, दुसऱ्यांच्या कष्टाचे पैसे लुटून या लोकांना काहीच वाटत नाही का? हो ना मॅडम. मॅडम, सायबर फिशिंग हा लोकांना फसवण्याचा सोपा मार्ग झाला. मग आता याच्यावरच आपण कारवाई करायची गायतोंडे. पुण्यात या अशा प्रकारचे किस्से आधी कुठे कुठे घडलेत ना, या सगळ्याची माहिती घ्या. येस शाळा कॉलेजेस मधले मुलं असतील, महिला असतील, त्यांना सावधानतेचा इशारा आहे. येस मॅडम. आणि पुण्यात प्रत्येक चौकात पालिकेकडनं फ्लेक्स लाव. गुन्हा घडल्यानंतर तपासापेक्षा तो गुन्हा घडूच नाहीये याची काळजी घ्या म्हणा. येस मॅडम, युअर राईट. हे काम मी आजच करतो. आणि मॅडम, आठवण करतोय, आज जेजीची सुनावणी. त्याची काळजी आहेच मला. तिकडे काय घडतंय ते मला लगेच कळव. हो मॅडम, मी अपडेट्स देतोच. पण सगळं जर व्यवस्थित पार पडलं तर जीजीला नक्कीच शिक्षा होईल. चला तातडीने कामाला लागा तुम्ही. येस मॅडम, हॅव अ गुड डे. साहेब आत येऊ? जय हिंद साहेब. जय हिंद. काय चिंचुके, तपासात काय लीड? साहेब, हे एक अकाउंट आहे, याच्यावर मोठ्या प्रमाणात पैशाची लेनदेन झालेली आहे. खरंच चिंचुके, पैसे कमावणार पण आणि खर्चणार पण. साहेब ते तर झालंच, पण हे अकाउंट 0 बॅलन्सवर चालत होतं. पण अचानकच या अकाउंटवरती मोठ्या प्रमाणात पैसे ट्रान्सफर झालेले दिसत आहेत. बर साहेब, ही मोठी टोळी आहे. चांगली माहिती काढली रे तू. मला एक सांग, कालच्या तारखेला ह्या अकाउंटवरून त्या 10 अकाउंटवर अमाऊंट ट्रान्सफर झाली का? सुदैवाने ती रक्कम ट्रान्सफर झालेली नाहीये. मी बँकेत फोन करून सांगितलं होतं हे अकाउंट फ्रीज करायला. गुड. चिंचुके, मोठी टोळी दिसते रे. मला एक सांग, हे अकाउंट कुठल्या भागातल्या बँकेतले? पर्वती. बँक होल्डरचं नाव सूरज झेंडे, वय वर्ष 22. काय 22? होय साहेब, आणि हा त्याचा पत्ता आहे. झाले काय चिंचुके आजकालचे पोरांना रे? कष्ट करून पैसे कमवायचे एवढे मार्ग आहेत, 1000 मार्ग आहेत, तरी पण यांना गुन्हेगारीच का करायचे? मला वाटतं ह्या पत्त्यावर जाऊन आपण लवकरात लवकर चौकशी केली पाहिजे. ते तर करावंच लागणार आहे. चला. अरे जिजी साहेबांचा विजय असो. जिजी साहेबांचा विजय असो. जिजी साहेबांचा. जिजी जिजी तुम्ही या सगळ्यातनं बाहेर येणार माहित होतं आम्हाला. वाघाचं पुन्हा एकदा जंगलात स्वागत. जिजी, नित्या. नित्या धोत्रे. ए सोड रे. नित्या, माझ्यावरचे सगळे आरोप तू स्वतःवर घेतलेस. जीजी, एवढे वर्ष झालं तुमच्या बरोबर काम करतोय. तुम्हाला काय झालेलं सहन नाही करू शकत आपण. अरे नित्या, तुला शिक्षा झाली त्याचं काय? अहो, तुमच्यासाठी जेलमध्ये जायला लागलं म्हणून काय झालं? अहो, त्यांनी फासावर लटकावलं ना तरी चाललं. नित्या, झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.